कौशल्या स्पोर्ट्स अरेना दिग्रस येथे क्रिकेट व फुटबॉल टर्फ सुरू। प्रीमियम क्रिकेट टर्फ, फुटबॉल टर्फ, प्ले, पॅशन, परफॉर्मन्स, दिग्रसच्या खेळाडूंचा आनंद द्विगुणित करण्याकरिता क्रिकेट व फुटबॉल बॉक्स। पत्ता कौशल्या हिल्स, फार्मसी कॉलेजच्या मागे, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 94 22 86 63 11। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नगर परिषद दिग्रसचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांनी स्वतः चालवली दिग्रस आगाराची लाल परी। दिग्रस आगाराला मिळाल्या पुन्हा 2 लाल परी। आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दिग्रस आगाराला पुनश्च 2 लाल परी एसटी मिळाली। त्या लाल परीचा शुभारंभ दिग्रस नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांच्या हस्ते झाले। विशेष म्हणजे पूजन व फीत कापल्यानंतर उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांनी स्वतः लालपरीचे स्टेरिंग हातात घेऊन लालपरी चालवली। दिग्रस आगाराला यापूर्वी 5 लालपरी मिळाल्या। आज त्यामध्ये 2 लालपरीची भर पडली। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रयत्नाने दिग्रस आगाराला 10 लालपरी मिळाल्या आहे। त्यापैकी 7 लालपरी दाखल झाल्या असून 3 लालपरी लवकरच दाखल होणार आहे। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तमराव ठवकर, शहर प्रमुख संजय कुकडी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, डॉक्टर संदीप दुधे, सुधीरभाऊ देशमुख, शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग, बाळू जाधव, विनायक दुधे, किशोर कोचडे, गजानन सुकळकर, विशाल सत्तुरवार, अमोल राठोड, इम्रान खान, निलेश मुंडे, ॲडव्होकेट प्रवीण ढाले, व्यंकटेश राऊत, आगार प्रमुख प्रकाश भदाडे, वाहतूक नियंत्रक अभिजित दिपरकर, बाबूसिंग पवार, सय्यद नदीम, अश्विन जाधव, राऊत मॅडम, मनवर मॅडम, रमेश राठोड, भीमराव खारोडे, कैलास तायडे, अनुरुद्ध राठोड, भीमराव खारोडे, गजानन डाडुळकर, सुरेश झोळ, मुन्ना बाबर, सुरेंद्र नवरे इत्यादी उपस्थित होते। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून दिग्रस डेपोला 10 नवीन बसेस मिळालेल्या आहेत। यापूर्वीच 5 बसेस ह्या दिग्रस आगारात याच्या अगोदरच उद्घाटन झालेलं आहे। आज रोजी या ठिकाणी 2 बसेसचं लोकार्पण नुकतंच या ठिकाणी नपचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिनभाऊ बनगिनवार तथा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच झालेलं आहे। या बसेस अद्ययावत असून दिग्रसकरांच्या सेवेत आजपासून या दाखल झालेल्या आहेत। प्रवाशांना नक्कीच या नवीन बसेसचा फायदा होणार आहे। तसेच या ठिकाणी आपण बस स्टेशनच्या परिसरात जर आपण नजर टाकली तर नवीन बस स्टेशनच्या कामाला सुद्धा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात अद्ययावत असं बस स्टेशन दिग्रस बस स्टेशन हे झालेलं आपणा सर्वांना दिसेल आणि हे सर्व पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजयभाऊ राठोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी हा शब्द दिलेला होता आणि मंत्री महोदयांनी हा शब्द पाळलेला आहे। दिग्रसकरांच्या या मागणीला अनेक दिवसाची मागणी होती, या मागणीची मंत्री महोदयांनी पूर्तता केलेली आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे। धन्यवाद।